नाशकात कॉर्पोरेट जिहाद उघडकीस, हिंदूंचे नाशकात फूस लावून धर्मांतर. नाशकात कॉर्पोरेट जिहाद विरोधात सर्वत्र संताप. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका. जिहाद्यांच्या विरोधात बोलणार की गप्प बसणार, मंत्री राणे यांचा विरोधकांना खडा सवाल. हक्कभंग समितीसमोर कुणाल कामराची पुन्हा उलट तपासणी, एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवल्याचं प्रकरण. शरद पवारांनी अचानक भूमिका बदलली, सुनेत्रा यांना सहानुभूती मिळतेय बघून पवारांची हालचाल. बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार. हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून फडणवीस यांची शिष्टाई, काँग्रेसच्या उमेदवार माघारीसाठी भाजपाचे प्रयत्न फळाला. आकाश मोरेंना पक्षानं तोंडघशी पाडलं, वरिष्ठांची आपापसात फोनाफोनी, आकाश मोरेंना अर्ज माघारीचे आदेश. आई लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकेल, काँग्रेसचा उमेदवार मागे हटताच बोलले जय पवार. पार्थ पवार आता राज्यसभा खासदार, उपराष्ट्रपतींच्या दालनात शपथविधी, सुनेत्रा, पवार, पटेल आणि तटकरे हजर. काँग्रेसचा पार्थ पवारांवर हल्लाबोल सुरूच, भाजपामुळे पार्थ निराधार बोलत आहेत. भोंदू खरात विरोधात तिसरा खटला सक्रिय, तिसऱ्या गुन्ह्यात खरातला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. लंके सुटले, विखे फसले, खासदार लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली, सुजय विखे यांची याचिका अमान्य. पालघरमधील सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरण, मुख्य आरोपी आतिफ तासे याला अखेर अटक, मुंबईतील कांदिवली परिसरातून घेतलं ताब्यात. भाजीमध्ये केस सापडला, पतीनं पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, छळाला कंटाळून पत्नीनं केली आत्महत्या. अकोल्यामध्ये 24 वर्षीय तरुणीची गळा आवळून हत्या, लव्ह जिहादचं वळण, सादिक तसरीफ शहा आरोपीचं नाव. कल्याणमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी, महिलांशी गैरवर्तन करत रहिवाशांना केली मारहाण, वल्लभ टॉवरमधील धक्कादायक प्रकार. सोलापुरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार, प्रभाग क्रमांक 4 मधील क्षत्रिय गल्लीत दूषित पाणी पुरवठा, नळाला अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार. नागपूरच्या नारा परिसरामध्ये गॅस गोदामात ग्राहकांचा राडा, सिलेंडर डिलिव्हरीचा मेसेज येऊनही सिलेंडर न मिळाल्यानं गोंधळ. सोने आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा घसरण, सोन्याचे दर 1400 रुपयांनी घसरले तर चांदीच्या दरात 7000 रुपयांची घसरण.